विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, की या टाइपचा व्हिडिओ मी नक्की कशाला बनवतोय? YouTubeवर असे व्हिडिओ आहेत, की 90% इन 2 डेज, 3 डेज, 4 डेज. तशी स्ट्रॅटेजी मी देणारच नाहीये. पण हा जो व्हिडिओ आहे त्याचं बनवण्यापाठीमागे एक कारण आहे, की आपलं सध्या काय चाललंय? आपण थेरम फिनिश करतोय, बरोबर आहे? आपण टॉपिक वाईज जाणारच नाहीये. आपण थेरम, आय-एम-पी क्वेशन्स घेतोय. मग मुलांना प्रश्न पडतोयच, की सर अशानं होईल का? आणि तुम्हाला असं वाटतंय, की YouTubeवर मी नवीनच आहे. कारण गेल्या काही दिवसातनं हजारो मुलांनी नवीन सबस्क्राईब आपलं चॅनल केलंय. त्यांना मी माहीतच नव्हतं म्हणूया आपण. पण बाळांनो 2020 पासून आपण YouTubeवर आहे आणि गेली 25 वर्ष आपण ऑफलाईन क्लासेस घेतोय. आपली स्ट्रॅटेजी एकदम बेस्ट आहे. तुम्ही डोळे मिटून माझ्यावर विश्वास ठेवा. मी जे देतोय तेवढं करायचंय लक्षात घ्या. आणि 2 दिवस आहेत आपल्याकडं. बरं, सर अजून खात्री वाटत नाहीये, अजून विश्वास बसत नाहीये. तर मी तुम्हाला सांगू का? त्यासाठी मी तुमच्या समोर अथर्वचा रिझल्ट घेऊन आलोय बरं का. हाच रिझल्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे बरं का. खूप म्हणजे खूप. जरा स्कोर चेक करा. त्याचं नाव शिंदे अथर्व सुरेंद्र राणे. आईचं नाव राणे लक्षात घ्या आणि मॅथ्समध्ये त्याला 10वी ला फक्त 100 पैकी 50 स्कोर होता. ओके. 100 पैकी 50 पण अथर्वच आहे तो. नाव चेक करा आणि दुसरा पेपर मॅथ्सचा आहे. दुसरा सब्जेक्ट मॅथ्स आहे. त्यात त्याला 94 मिळाले. कसे मिळाले मी या व्हिडिओत आता नंतर सांगणार आहे तुम्हाला. पण 10वी ला किती होतं रे? 50. तुमच्यापैकी ऑलमोस्ट सगळ्यांना 10वी ला 50 पेक्षा जास्त मार्क होते. मग तुम्हाला पण एवढा स्कोर करायचंय. पण एवढंच नाही. अथर्वचा सीईटीचा रिझल्ट सुद्धा आहे. हा रिझल्ट माझ्यासाठी खूप इम्पोर्टंट आहे लक्षात घ्या. खूप म्हणजे खूप. सांगू का माझ्याकडे 99.9 ची मुलं पण आहेत. 100 पर्सेंटाइलची मुलं पण होती. मग हाच रिझल्ट एवढा इम्पोर्टंट का आहे? त्याच्या मागचं कारण एकूण एक माझी गोष्ट ऐकली. काय करायचंय? ओके, हे करायचंय. थांबून करायचंय, करायचंय. पहाटे उठायचंय, उठणार. ओके. नाही असं कधी नाहीच लक्षात घ्या. आणि त्याला बघा ओव्हरऑल सीईटीचे पर्सेंटाइल 95.87 आहेत. 95.87 ओके. आता आपल्या मुद्द्यावर येऊया आपण लक्षात घ्या महत्वाच्या, की मग स्टडी प्लॅन नक्की आहे काय आणि कसं काय? तर हे मॅथ्स आहे. ओके. फिजिक्स, केमिस्ट्रीची गोष्टच वेगळी होती. तिथं मला तुम्हाला अभ्यासाला वेळ प्रचंड द्यावा लागत होता. तुम्ही आता जर डोकं शांत ठेवून पुढची 3 मिनिटं ऐकलं माझं तर तुमच्यात फरक पडेल. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. मग मी जो व्हिडिओ प्रोव्हाईड करणार आहे, मी तिथं स्लोप पासून सुरुवात करणार आहे. स्लोप ऑफ द लाईन, लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर काय? वाय इंटरसेप्ट दिला असेल तर काय? स्लोप पॉइंट फॉर्म, 2 पॉइंट फॉर्म जेवढं लागणार आहे तेवढं मी घेणार आहे. पुन्हा मी घेणार आहे जॉइंट इक्वेशन, पुन्हा सेपरेट इक्वेशन. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का? पेअर ऑफ पॅरलल लाईन्स, परपेंडिक्युलर लाईन्स, टॅन थिटाचं थेरम, त्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल्स पैकीच्या पैकी मार्क पडणार. मग असा जवळ-जवळ तुम्हाला मी सांगतो, जे या पुढच्या 2 दिवसात मी व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे ना, तुम्हाला ते कंप्लीट करत पुढे जायचंय. मी तुम्हाला सांगतो, आता चला आय-एम-पी क्वेशन. आय-एम-पी क्वेशन सेक्शन डी. आय-एम-पी क्वेशन सेक्शन डी. आता मी तुम्हाला सांगू का, सेक्शन डी मध्ये ना एक 4 मार्काचा मॅट्रिक्सचा प्रश्न असतोच. एक 4 मार्काचा लॉजिकचा फिक्स असतो. एक एल-पी-पी फिक्स असतं. एक डिफरन्शिएशन असतं. एक इंटिग्रेशन असतं. तुम्हाला 5 प्रश्न अटेम्प्ट करायचे असतात बरं का. अजून ट्रिगो फंक्शन पण आहे. अजून वेक्टर पण आहे आणि अजून एखादा प्रश्न आहे की मला तर आठवत नाहीये. पण इथं जाऊया आपण इंटिग्रेशन. काय येतं इंटिग्रेशनचे 2 प्रश्न येतात बरं का. डेफिनाइट, इनडेफिनाइट म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 बहुतेक 8च प्रश्न असतील हं. पण आम्ही तुम्हाला सांगू का आता, तुम्हाला इंटिग्रेशनचा थेरम येणार. पण एक तर ते डेफिनाइट किंवा इनडेफिनाइट येईल. मी असं म्हणणार नाही बायपार्ट्स करा, येणार. मी रिसर्च केलाय काही जण सांगतात लक्षात घ्या. अगदी 10th स्टँडर्डला पण काही सर आहेत ते म्हणतात, की आम्ही असा क्वेशन पेपर घेऊन सगळे बसतोय, आम्ही एनालिसिस करतोय, त्याच्यावर आम्ही प्रेडिक्ट करतोय, त्याच्यावर आम्ही गेस करतोय. सगळ्यांना कळालंय गेसचा काय प्रॉब्लेम आहे तो लक्षात घ्या. तर मी तुम्हाला सांगतो गेस नाही करायचा आपण. ठरवलं जसं माझी प्रत्येक गोष्ट ऐकली होती तशी तुम्ही ऐकायची, गेस करायचं नाही. इंटिग्रेशनचा थेरम येणार आहे. पण एक तर डेफिनेट येईल किंवा इनडेफिनेट. सगळे थेरम करायचे. तुम्ही ऑप्शनला ठेवू कसं शकताय? कुठलाही प्रश्न येऊ शकतो. त्यातला एकच थेरम 3 वेळा रिपीट झालंय. म्हणून 4थ्या वेळेस तेच येईल का? असला अभ्यास करायचाच नाहीये. ऐकला तर खूप चांगलं होईल. अथर्वचा स्कोर 94 होता 100 पैकी बोर्डला. पण 100 पैकी 100 असणारी पण बरीचशी मुलं आहेत ना. मग तुम्ही पण त्यातलाच एक असणार आहे लक्षात घ्या. मग आता एल-पी-पी तर काय प्रॉब्लेम नाही, सिंपल आहे. पण मॅट्रिक्समध्ये काय येऊ शकतं? मग मेथड ऑफ रिडक्शन येऊ शकतं, इन्व्हर्स येऊ शकतं. लॉजिकमध्ये काय येईल? ट्रुथ टेबल येईल किंवा ट्रुथ टेबल किंवा काय स्विचिंग सर्किट किंवा ते रूल्स वगैरे जे आहेत ते. सगळं करायचं मग. ठेवायचंच नाही का ही मेन स्ट्रॅटेजी आहे लक्षात घ्या. बरं.
आणि सगळ्यात इम्पोर्टंट तुम्हाला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद म्हणायचे लक्षात घ्या. कारण तुम्ही या नंबरवर प्रचंड कॉल केलेले आहेत. कशासाठी? आपल्या क्रॅश कोर्ससाठी. हा नंबर 4 आहे बरं का. 80 87 31 80 64. 80 87 31 80 64. पण जो कोर्स लॉन्च केलेला आहे, खूप कमी किंमत ठेवले. सगळे त्यात टॉपिक आपण कव्हर करतोय लक्षात घ्या. सगळे टॉपिक आपण त्यात कव्हर करतोय. सगळे सब्जेक्ट कव्हर करतोय. बायो तेवढा नाहीये आपल्याकडे बरं का लक्षात घ्या. मुलांचं एवढं प्रेम आहे ना माझ्यावर, जवळ-जवळ ना 100 एक कॉमेंट असतील, की "सर बायोबद्दल काहीतरी 2 शब्द बोला." तुमचं ऐकलं की बरं वाटतंय. मला पण हे तुमचे कॉमेंट ऐकून बरं वाटतंय. एका पॉइंट तर सांगितलंच बरं का. ॲट एनी कॉस्ट सरांना बायोचं लेक्चर करायला लावणार म्हणजे लावणार. मग मी तुम्हाला सांगतो 21 तारखेला बायोची स्ट्रॅटेजी द्यावी लागणार. पण ती एक्सपर्ट कडून द्यावी लागणार बरं का लक्षात घ्या. आणि मी प्रयत्न करतोय. आता बोललोय म्हटल्यावर मला स्ट्रॅटेजी द्यायचीच आहे. ओके. मी रिसर्च करत बसणार नाहीये 4 पेपर घेऊन. कुठले येतील काय नाही. मी एक प्रॉपर तुम्हाला मी सांगेन, योग्य तुम्हाला स्ट्रॅटेजी मिळणार याची गॅरंटी देतो. ओके. म्हणजे बायोची म्हणून टेन्शन घेऊ नका. आता हे बायोच्या मुलांपर्यंत मेसेज गेला पाहिजे ना. पण असतात दोन्ही ग्रुप घेणारी लोकं पण असतात लक्षात घ्या. असू दे काही हरकत नाही चला. बरं. कालच्या व्हिडिओमध्ये ना काल आता 10 व्हिडिओ अपलोड केलेत. त्यातल्या एका व्हिडिओ खाली कॉमेंट होतं. माझा जुना स्टुडंट खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. मी तुम्हाला सांगू का 2020 पासून आपली ही जर्नी सुरू आहे. 7वं वर्ष आहे क्रॅश कोर्सचं. पण माझी एक गोष्ट आहे बरं का, मी क्रॅश कोर्स कधीच फ्री दिला नाही. अगदी पहिल्या वर्षीपासून बरं का. माझे पेड कोर्सेस आहेत बरं का. पण फी आपली माफक असते लक्षात घ्या. साताऱ्यामध्ये आणि कोल्हापूरमध्ये ऑफलाईन बॅचेस सुद्धा आपल्या आहेत बरं का. तुम्ही जर कोल्हापुरातील असाल, नुसतं कोल्हापूर नाही माझ्याकडे ॲडमिशन जे आहे ते इचलकरंजीची आहेत. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो राधानगरी, गडिंग्लज इथून मुलं कोल्हापूरला येतायत. ओके. बरं त्याच्याबद्दल बी जाणून घ्यायचं असेल तर कॉल नक्की करा. पण मेन मुद्दा सांगून आता बास करतो. डोळे मिटून विश्वास ठेवायचा. माझ्यावर डोळे मिटून विश्वास ठेवा. जी स्ट्रॅटेजी देतोय ती फॉलो करा. मार्क्स तर चांगले मिळणारच आहेत. नुसते चांगले नाहीत, जबरदस्त स्कोर असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे. जबरदस्त. ओके. पण एक लक्षात आले का रे तुम्हाला? माझा पहिला व्हिडिओ बघितला का रे तुम्ही? बघितला ना? बघितला ना थेरमचा? पहिल्या मिनिटाला मी दाखवलंय पुस्तकातलं न्यूमेरिकल ॲज इट इज सीईटीला येतंय. त्याच्याबद्दल बोलूया आपण आता. त्याच्याबद्दल बोलूया. काय बोलायचंय? सांगतो. मॅथ्स. बघा मी लिहितोय ते नीट लक्षात घ्या. मॅथ्स आणि सीईटी. अरे बापरे! का? जेईई लेव्हलचे क्वेशन्स ॲज इट इज येतायत. येतायत. ॲज इट इज येतायत. पण किती येतायत? मॅथ्समध्ये किती सोडवायचे प्रश्न तुम्हाला? 50. मग 50 पैकी 50 काय जेईईचे येणार आहेत का? नाही येणार. नाही येणार. 5 टू 10 क्वेशन्स येणार. 5 टू 10 क्वेशन टफ येणार लक्षात घ्या. पण आपल्या क्रॅश कोर्समध्ये जेईईचे क्वेशन्स पण मी विथ शॉर्टकट तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. जेईईचे क्वेशन्स विथ शॉर्टकट हे लक्षात घ्या. विथ शॉर्टकट. आलं का लक्षात तुमच्या? एक्स्ट्राऑर्डिनरी. बरं महत्वाचं म्हणजे काय? हे प्रश्नाचं टेन्शन आपण घ्यायचंच नाहीये. 80% म्हणजे 40 प्रश्न उरलेले पुस्तकातले ॲज इट इज असतात लक्षात घ्या. जसेच्या तसे असतात. मग आता ह्या बोर्डच्या एक्झामला जी 2 दिवस आपल्याला तयारी करायची आहे ना, ती तयारी आपण सीईटीची करतोय लक्षात घ्या. पण बोर्डच्या एक्झाममध्ये चांगले मार्क पाडणारी मुलं सीईटीत पाडत नाहीत. टाईम मॅनेजमेंटचा एक प्रश्न असतो आणि त्याचबरोबर बोर्डला काय 10 स्टेप केल्या, फिनिश करून टाकलं पैकीच्या पैकी मार्क. पैकीच्या पैकी मार्क. पण सीईटीला तुम्हाला ऑप्शन मॅच करावा लागतो. सीईटीला तुम्हाला ऑप्शन मॅच करावा लागतो. एवढा फरक आहे आणि कमी वेळेत टाईम मॅनेजमेंट. मग अवघड प्रश्न स्किप केले पाहिजेत. ओके. जे सोपे आहेत ते अगोदर सोडवले पाहिजेत. तर याच्यासाठी मग टेस्ट सीरीज दिली पाहिजे. मग आपल्या क्रॅश कोर्समध्ये नुसता कोर्स नाहीये. टेस्ट सीरीज पण इन्क्लुडेड आहे. त्याच फीमध्ये. फिजिक्स न्यूमेरिकल बॅच पण इन्क्लूड मी जाणून-बुजून केले. कारण बऱ्याच मुलांना फिजिक्स अवघड जातंय. त्यांनी अगोदर टेक्स्ट बुक मधले प्रॉब्लेम बघितले पाहिजेत. ऑर्गॅनिकची बॅच जाणून-बुजून इन्क्लूड केलेली आहे आपल्याला. रँकर टेस्ट सीरीजमध्ये सगळंच मी प्रोव्हाईड केलेलं आहे. मग तुम्ही सुद्धा मगाशी दिलेल्या नंबरवर कॉल करा. ऑल द बेस्ट.